मी काही कामानिमित्ताने शेजारच्या आंटीच्या घरी गेलो. आत शिरलो, पण घरात कोणीच नव्हते. आंटी आणि अंकल एका बर्थडे पार्टीला गेले होते. मी तिथून परतणार होतो. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मधून त्यांची 18 वर्षाची सुंदर मुलगी घाईघाईने बाहेर आली. तिला त्या अवस्थेत पाहून मी माझे होश हरून बसलो, कारण ती तशीच बाहेर आली होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शरीराने लांबलचक काळेभोर डोळे. हे सर्व पाहून मला जे फील येत होता ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. असे दृश्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. पण मला पाहताच ती तिथेच थबकली आणि सावरून उभी राहिली. तिला पाहून मी पूर्णपणे बेकाबू झालो होतो. मी तिच्याकडे झपाट्याने गेलो आणि मग तिथेच, हॅलो मित्रांनो, माझे नाव आकाश आहे. आमच्या रोमांचक कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आशा आहे की ही कथा तुम्हाला खूप आवडेल. ही कथा ऐकून तुमचे मन नक्कीच खुलून जाईल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. एके दिवशी जेव्हा मी कामाला जायला निघालो, तेव्हा आकाशात हलकेच ढग जमा झाले होते. पण मी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही आणि बाईक काढून ऑफिसकडे निघालो. पण कामाला पोचल्यानंतर काही वेळातच आकाशात खूप गडद ढग जमा झाले. त्यामुळे मला घरी परत जाणे योग्य वाटले, कारण अशा हवामानात काही काम होणार नव्हते. शिवाय आज बॉसही आले नव्हते. म्हणून मी बाईक काढली आणि घरी निघालो. काही अंतर गेल्यावर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि काही वेळातच बाईकही बंद पडली. मी खूप किक मारली, पण बाईक सुरू होईना. मी आजूबाजूला पाहिलं, पण जवळपास कोणताही मेकॅनिकल दिसत नव्हता. मग मी बाईक ओढतच पायी घरी निघालो. पण पाऊस इतका जोरात होता की मी जास्त दूर जाऊ शकलो नाही. बाईक ओढणेही माझ्या आवाक्याबाहेरचे होते. मी बराच वेळ तिथेच उभा राहिलो, पण पाऊस थांबण्याची नावच घेईना. इतक्यात मला आठवले की जवळच माझ्या आईची मैत्रीण राहते, जिला मी आंटी म्हणतो. त्यांना 2 मुली आहेत. एक मुलगा विजय, जो 9वीला आहे, आणि दुसरी त्यांची मुलगी संगीता, जी 12वी पूर्ण केल्यानंतर घरीच आहे आणि आता आपल्या आईला घरकामात मदत करते. मी कसाबसा त्यांच्या घरी पोहोचलो आणि दरवाजाची बेल वाजवली. आंटीनेच दरवाजा उघडला. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक आपुलकीची हास्य उमटली आणि त्या मला प्रेमाने म्हणाल्या, अरे आज कुठून निघाला? आणि मग त्यांनी मला लवकर आत यायला सांगितले, कारण मी पूर्णपणे भिजलेलो होतो. मी आत शिरताच त्यांची आपली मुलगी दीपालीही हाक मारली आणि पुन्हा मोठ्याने सांगितले, दीपाली बा, लवकर आकाशसाठी कपडे घेऊन ये. आणि मग मला म्हणाल्या, आकाश तू कपडे बदल, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. इतक्यात दीपालीही खोलीत आली आणि मला पाहून म्हणाली, अरे वा आकाश, तू तर पूर्णपणे भिजलेला आहेस. मग ती म्हणाली, तू असं कर, बाथरूममध्ये दीपकचा लाईट पायजामा टांगलेला आहे, तो घाल आणि हे भिजलेले कपडे मला दे, मी ते धुवून वाळवते. दीपालीचे बोलणे ऐकून मी लगेच बाथरूममध्ये गेलो. तिच्या भावाचा नाईट पायजामा घातला आणि टी-शर्ट पण घातला. तेवढ्यात मला तिथे दीपालीचे कपडे दिसले. मी क्षणभर त्यांना पाहतच राहिलो. माझ्या मनात वाईट विचार येऊ लागले. मी विचार करू लागलो की दीपाली या कपड्यामध्ये कशी दिसत असेल. मग मी माझे कपडे बदलून माझे भिजलेले कपडे घेऊन बाहेर आणलो. दीपाली खोलीत माझीच वाट पाहत उभी होती. मी बाथरूममधून बाहेर येताच ती मला पाहून एकदम थबकली आणि मग हसत हसत तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. मी आरशाने तिच्याकडे पाहत होतो. काय झालं याला, असं काहीतरी विचार करत होतो.
इतक्यात तिने तिच्या हाताने खालील भागाकडे इशारा केला. मी तिच्या इशाऱ्यावर खाली पाहिलं आणि खरंच लाजेनेच माझे डोके खाली गेले. मी जो पायजामा घातला होता तो खालून पूर्णपणे फाटलेला होता आणि त्यामुळे सर्व काही दिसत होतं. हे पाहून मी लगेच पुन्हा बाथरूममध्ये गेलो आणि दीपालीला म्हणालो, यार मला दीपकचा दुसरा पायजामा आणून दे. तिने माझे बोलणे ऐकले आणि म्हणाली, ठीक आहे, तू यातच थांब, मी आता बांधते. काही वेळाने तिने बाथरूमच्या दरवाजाजवळ ठोठावले. मी दरवाजा उघडून फक्त डोके बाहेर काढले. तिने पटकन तिचा हात पुढे केला आणि काही न बोलता पायजामा माझ्या हातात देत निघून गेली. मी मागून तिला हाक मारली आणि खोडकरपणे विचारले, हा पायजामा तर ठीक आहे ना? माझे बोलणे ऐकून ती मागे वळली, माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, हो, हा पायजामा बरोबर आहे. आणि हे बोलून ती बाहेर पळाली. मी लवकर पायजामा बदलला आणि बाहेर आलो तर आंटी उभ्या होत्या. मला पाहता त्या म्हणाल्या, घे आकाश, चहा तयार आहे. तू चहा घे, तोपर्यंत दीपाली तुझे कपडे वाळवून आणेल. मी खुर्चीवर बसलो आणि चहा घेताना आंटीशी हलक्या फुलक्या गप्पा मारत राहिलो. इतक्या दीपाली माझे कपडे वाळवून आणले आणि माझ्या समोर बसली. तीही आमच्या गप्पामध्ये सामील झाली. गप्पा मारताना अचानक आंटीने डोक्याला हात मारला आणि म्हणाल्या, अरे मी तर विसरलेच, मी स्वयंपाक ठेवला आहे, कुठे जळला नसेल ना? आणि त्या उठून स्वयंपाकघरात गेल्या. आंटी स्वयंपाकघरात गेल्यावर दीपालीने तिच्या मांडीवर ठेवलेले कपडे उचलले आणि माझ्याकडे देत म्हणाली, आता तुझे कपडे घाल. मी मस्करीच्या सुरात म्हणालो, हे तर फाटलेले नाही ना? तिने माझे बोलणे ऐकले पण माझ्या प्रश्नाला बगल दिली नाही आणि कपडे माझ्या हातात देताना तिच्या लांब नखाने मला खूप जोराने टोचले. मी कपडे बदलून बाहेर आलो आणि आंटीचे आभार मानले. तोपर्यंत पाऊसही थांबला होता. मग मी घरी आलो. पण दीपालीची ती हास्य आणि विशेषतः तिच्या नखाने टोचणे मला बराच वेळ त्रास देत राहिले. दीपाली मला आधीपासूनच आवडायची, पण आज जे काही झालं त्यानंतर मी तिच्यावर जास्तीच फिदा झालो होतो. मी या विचारात बसलो असताना माझी आई खोलीत आली आणि म्हणाली, आकाशबा, तुझे बाबा अजून घरी आले नाहीत, जरा फोन करून विचार ना, कुठे राहिलेत? हे बोलून त्या बाहेर गेल्या. मी माझ्या खिशात हात घातला तर माझा मोबाईल तिथे नव्हता. मी इकडे तिकडे पाहिलं पण मोबाईल सापडला नाही. मग मला अचानक आठवले की तो कदाचित दीपालीच्या घरी जायला असावा. मी घरच्या टेलिफोनवरून माझ्या मोबाईलवर कॉल केला तर दीपालीनेच फोन उचलला. मी काही बोलण्यापूर्वीच ती म्हणाली, साहेब, तुमचा मोबाईल तर खूप वाजतोय, कुणाचा नंबर दिला माहिती नाही. आणि मग तिचा जलतरंगासारखाच हसण्याचा आवाज आला. मग मी एकदम गंभीर झालो आणि म्हणाली, तुमचा मोबाईल सुरक्षित आहे, जेव्हा हवं तेव्हा येऊन घेऊन जा. तिचे बोलणे ऐकून मला खोडकरपणा सुचला आणि मी म्हणालो, दीपालीजी, मला माहिती आहे की माझा मोबाईल सुरक्षित हातात आहे, पण तुमच्याकडे एक विनंती आहे. इतके बोलून मी थांबलो. ती म्हणाली, बोल ना, काय विनंती आहे? मी म्हणालो, माझी विनंती आहे की कृपया माझ्या मोबाईलच्या. इतक्यात तिने माझे बोलणे तोडले आणि म्हणाले, तुम्ही ना खूपच खोडकर आहात, आणि हसत हसत फोन ठेवला. मग मी बापांना फोन केला. त्यांनी सांगितले की ते रस्त्यातच आहेत आणि यायला अर्धा तास लागेल. मी बाहेर जाऊन आईला बाबाबद्दल सांगितले आणि खोलीत परतलो. थोड्या वेळाने मी पुन्हा दीपालीला फोन केला आणि माझ्या मित्राचा नंबर विचारला. मी तिला सांगितले की माझ्या मोबाईलमधून तो नंबर पाहून मला लिहून दे. तिने मला 1 मिनिट थांबायला सांगितले
आणि काही वेळाने मला नंबर लिहून दिला. पण त्याच वेळी ती मला म्हणाली, साहेब एक सांगा, हा तुमचा मित्र आहे की मैत्रीण? मी म्हणालो, दीपालीजी हा नंबर मुलाचाच आहे, कारण जर हा मुलीचा असता तर मला तो तोंडपाठ असता. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, तुमच्या बोलण्यात दम आहे. मग ती जवळपास अर्धा तास माझ्याशी गप्पा मारत राहिली. संध्याकाळी मी त्याच्या घरी मोबाईल घ्यायला गेलो तेव्हा आंटी भेटल्या. त्या एकदम नटून एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी तयारीत होत्या आणि खूप घाईत दिसत होत्या. मला पाहताच त्या म्हणाल्या, सॉरी आकाश, आम्ही बर्थडे पार्टीला जायला निघालो आहोत आणि मला लेट पण झाला आहे, त्यामुळे मी तुला चहा पाणी विचारू शकत नाही. तुझा मोबाईल दीपालीकडे आहे, जा आणि घेऊन तिच्याकडून ये. आणि हे बोलून त्या निघून गेल्या. मी दीपालीच्या खोलीकडे गेलो तेव्हा तिचा दरवाजा बंद होता. मी हँडल फिरून पाहिलं तर तो उघडला. त्याच्या घरी येण्या जाण्यामुळे माझी अनौपचारिकता आधीपासूनच होती आणि आज दुपारच्या गप्पामुळे दीपालीशी माझी जवळीक आणखीच वाढली होती. म्हणून मी दरवाजा उघडला आणि बिनधास्त आत शिरलो. पण दीपाली खोलीत नव्हती. तिच्या मेकअप टेबलवर माझा मोबाईल दिसला. मी तिथून जायला निघालो. इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि दीपाली घाईघाईने बाहेर आली. मला पाहताच ती तिथे सावरून उभी राहिली. तिने लगेच बेडशीट ओढली आणि स्वतःला झाकले, कारण ती तशीच बाहेर आली होती. तू इथे कसा? तिचा चेहरा आडजे आणि संतापाने लाल झाला होता. त्या क्षणी परिस्थिती अशी झाली की मी स्वतःच गोंधळलो. मी तिच्याकडे पाहून मला त्या बाथरूममधली गोष्ट लक्षात आली. त्या कपड्यांमध्ये दीपाली कशी दिसत असेल असा विचार करत होतो. पण आज मी माझ्यासमोर तिला पाहिल्यावर मी दंगच राहिलो आणि मी लगेच तिच्या खोलीतून बाहेर पडलो आणि ती स्वतःला सावरत एका बाजूला उभी राहिली. मी शांतपणे बाहेर निघालो आणि घरी परतलो. घरी पोहोचलो पण मला अजिबात शांतता मिळाली नाही. काही वेळापूर्वी जे मी पाहिलं होतं त्यानंतर मला काय होतंय हे मलाच कळत नव्हतं. मी खूप स्वतः सावरण्याचा प्रयत्न केला, पण मी ते करू शकलो नाही, कारण मी माझ्या मनावर चढली होती. मग जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करायचा विचार केला. पण मग आठवले की माझा मोबाईल तर दीपालीच्याच घरी राहिलाय आणि आता तिथे जाणं योग्य नव्हतं, कारण ते सर्व लग्नाला गेले असतील. मग मला एक विचार आला की कदाचित मोहन अंकल लग्नाला गेले नसतील, कारण ते अशा पार्टीला जाणं टाळतात आणि दीपाली येण्यापूर्वीच मी माझा फोन घेऊन येणं योग्य होतं, कारण ती मला पाहून भडकेल. हा विचार करून मी त्याच्या घरी फोन केला. फोनची बेल वाजत होती पण कुणी उचलत नव्हते. दुसऱ्यांदा कॉल केला तेवढ्यात पलीकडून दीपालीनेच फोन उचलला. तिचा आवाज ऐकून मी थक्क झालो आणि माझा आवाज घशातच अडकला. पण जेव्हा तिने पुन्हा हॅलो केलं तेव्हा मी हिम्मत करून विचारलं, दीपाली तू लग्नाला गेली नाहीस का? माझा आवाज आणि माझा प्रश्न ऐकून ती एकदम शांत झाली. मला वाटलं की काही वेळापूर्वी घडलेल्या घटनेमुळे ती माझ्याशी बोलणार नाही. पण जेव्हा मी तिला सामान्यपणे हॅलो हॅलो करत राहिलो, कारण तिने अजून फोन ठेवला नव्हता, तेव्हा मी म्हणालो, काय झालं दीपाली, काहीतरी बोल. तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जायचं होतं पण मी लग्नाला गेले नाही. आईबरोबर माझ्या जागी विजय गेला आहे. ती बोलत होती पण ती खूप घाबरलेली वाटत होती. मी तिला म्हणालो, दीपाली मी तुला तसं विचारलं की तू का नाही गेलीस, काही दुसरं कारण आहे का? ती म्हणाली, नाही, मला जायचा मूड नव्हता म्हणून गेले नाही. तिचे बोलणे ऐकून मी खूप खुश झालो
आणि तिला म्हणालो, तुझ्या घरी माझा मोबाईल राहिला आहे. तुझ्या परवानगीने मी तो घ्यायला येतो. तिने काही उत्तर देण्यापूर्वीच मी रिसिव्हर ठेवला आणि हवेसारखा तिच्या घरी पोहोचलो. मी बेल वाजवताच दीपाली दरवाजा उघडून बाहेर आली. तिच्या हातात माझा मोबाईल होता. मी तिच्या हातातून मोबाईल घेतला, पण ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिची अवस्था पाहून मी तिला विचारलं, काय झालं? तू काहीशी अस्वस्थ दिसतेस. ती विषय टाळत म्हणाली, नाही, असं काही नाही. आणि हे बोलून ती शांत झाली आणि तिच्या दुपट्ट्याचा टोक तोंडात धरू लागली. शेवटी मी तिला विचारलं, खरं खरं सांग दीपाली, काय प्रकरण आहे? तेव्हा तिने माझ्याकडे घाबरत घाबरत पाहिलं आणि म्हणाली, राहुल मला भेटायला येणार आहे. राहुल हा तिच्या मंगेतराचं नाव होतं. तिचं बोलणं ऐकताच मला कळलं की दीपाली याच कारणामुळे लग्नाला गेली नाही. म्हणजे ती आपल्या मंगेतरसोबत काही वेळ घालवायला इच्छुक होती. राहुलचं नाव ऐकताच माझ्या साऱ्या आशांवर पाणी फिरलं. मी मायूस नसल्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, म्हणजे तू इच्छिते की मी इथून निघून जाऊ? माझं बोलणं ऐकून ती पहिल्यांदा हसली आणि म्हणाली, मी निघून जा असा शब्द वापरलाच नाही, फक्त तुला सांगितलं. पण मी पाहते राहुलचं नाव ऐकताच तुझ्या चेहऱ्यावर भाराज वाजले. मी म्हणालो, नाही, असं काही नाही. इतकं बोलून मी हळूहळू घरी जायला निघालो. मी दीपालीच्या गल्लीतून वळणार होतो. इतक्यात समोरून राहुल येताना दिसला. त्याला पाहून मी रक्ताची घोट घेत राहिलो आणि माझी सारी हुशारी संपली. मी थंडपणे घरी परतलो. रात्री 10 वाजता माझ्या मोबाईलवर फोन वाजला. पाहिलं तर दीपालीचा घरचा नंबर होता. मी फोन उचलला आणि हॅलो म्हणालो, तर पलीकडून दीपाली होती. पण ती खूप खुश वाटत होती. बराच वेळ ती माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली. मग अचानक ती म्हणाली, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, हुकूम करो सरकार. ती म्हणाली, मला एवढंच सांगायचं होतं की तू माझ्या आईला ही गोष्ट कधीही सांगू नकोस की आज राहुल आमच्या घरी आला होता. तिचं बोलणं ऐकून मी सारी गोष्ट समजलो. पण राहुलमुळे माझा प्रोग्राम खराब झाला होता. मी म्हणालो, तुझं बोलणं ठीक आहे, पण तू मला सांगू शकतेस का मी तुझ्या आईला राहुलबद्दल का सांगू नये? ती खुशखुशाल अंदाजात म्हणाली, साहेब, तुम्ही माझ्या आईला राहुलबद्दल सांगणार नाही, कारण तुम्ही माझे मित्र, चांगले मित्र आहात. इतकं बोलून ती शांत झाली. असं वाटलं की तिला काहीतरी आठवलं. मी तिला विचारलं, काय झालं? तू एकदम शांत का झालीस? ती हलक्या आवाजात म्हणाली, आज संध्याकाळी जे झालं ते होऊ नये. मी तिला म्हणालो, पहा दीपाली, एकदा तू मला त्या अवस्थेत पाहिलंस आणि आज संध्याकाळी मी तुला त्या अवस्थेत पाहिलं. हिशोब बराबर. आता यात अस्वस्थ होण्यासारखं काही नाही. माझं बोलणं ऐकून ती काहीशी नाराज झाली की तिला मजा वाटली, माहीत नाही. पण तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली, आता तुझ्याशी खूप गप्पा झाल्या, आता मला परवानगी दे. मग अचानक ती पुन्हा म्हणाली, म्हणजे मी दीपालीच्या बाबतीत निर्चित्र हो ना? मी तिला म्हणालो, तू पूर्णपणे निर्चित राहा. मी कोणालाही काही सांगणार नाही. पण दीपाली, तुझ्याकडे एक विनंती आहे. ती म्हणाली, काय? मी म्हणालो, कधीतरी या गरिबावरही नजर टाक. माझं बोलणं ऐकून ती एका आनंदाने बसली आणि म्हणाली, तुमची विनंती नोंदवली गेली आहे. हे बोलून तिने फोन ठेवला. या घटनेनंतर दीपालीशी माझे संबंध आणखी दृढ झाले. ती मला आणि मी तिला वारंवार फोन करायचो. त्याचबरोबर जवळपास 2-3 दिवसांनी मी त्याच्या घरी जायचो. त्यांच्या घरी बहुतेक वेळा दीपाली आणि तिची आईच असायच्या.
दीपाली बरोबर तिच्या आईशीही माझी चांगली मैत्री झाली होती, पण त्या मला एका मर्यादेपलीकडे जाऊ देत नव्हत्या आणि दीपालीसोबत एकांतात वेळ घालवण्याची संधीही देत नव्हत्या. पण तरीही संधी मिळाली की मी दीपालीचा हात पकडायचो, पण त्यापेक्षा जास्त मी काही करू शकलो नव्हतो, कारण तिची आई सावलीसारखी तिच्या सोबत असायची आणि दीपाली आपल्या आईला खूप घाबरायची. जरी ती तशी दिसत नसली तरी एक गोष्ट खरी होती की तिच्या आईने तिला खूप कडक स्थितीत ठेवले होते. एके दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन त्यांच्या घरी गेलो. तिथे दीपाली नव्हती. आंटीने सांगितले की दीपाली तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. आंटी वरांड्यात बसून भाजी चिरत होत्या. मी त्यांच्या जवळ बसलो. नेहमीच्या तुलनेत आज आंटी मला काहीशी गंभीर वाटल्या. मी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, आकाश, तुझ्याशी एक गोष्ट बोलू. तू वाईट मानणार नाहीस ना? त्याचं बोलणं ऐकून मी थोडा अस्वस्थ झालो, कारण मला कळलं नाही की आंटी काय बोलणार आहे. पण मी म्हणालो, हो आंटी, तुम्ही मोकळेपणाने बोला. त्या म्हणाल्या, आकाश, तुला माहिती आहे ना, दीपालीचा साखरपुडा झाला आहे आणि कदाचित पुढच्या वर्षी तिचं लग्नही होईल. मी म्हणालो, हो आंटी, मला चांगलं माहिती आहे की दीपालीचा साखरपुडा झाला आहे. त्या म्हणाल्या, मग तू दीपालीशी. आणि त्या शांत झाल्या. मग डोकं खाली घालून म्हणाल्या, आशा आहे की तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला असेल. आंटीचं बोलणं ऐकून माझा तर पायाखालची जमीनच सरकली आणि मी विचार करू लागलो की आता यांना काय उत्तर देऊ. इतक्यात माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी लगेच ती अंमलात आणली. मी आंटींना म्हणालो, आंटी, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाही. माझं आणि दीपालीचं कोणतंही प्रकरण नाही. त्या म्हणाल्या, जर असं असेल तर तू आमच्या घरी इतके चक्कर का मारतोस? आधी तर तू महिना यायचास. त्यापुढे काही बोलण्यापूर्वी मी माझ्या चेहऱ्यावर गंभीर आणि रोमॅन्टिक भाव आणले आणि म्हणालो, आंटी, खरं बोलू तर तुम्ही नाराज होणार नाही ना? त्या म्हणाल्या, हो, बोल ना, मी नाराज नाही होणार. मी लाजत आणि घाबरत म्हणालो, आंटी, खरं सांगायचं तर मला तुम्ही खूप आवडता. माझं बोलणं ऐकून आंटी एकदम सख्य झाल्या आणि म्हणाल्या, हे तू काय बोलतोस? अर्चनाने त्यांचे डोळे बाहेर आले. थोडा वेळ शांत राहून त्या म्हणाल्या, पहा, माझ्या आणि तुझ्या वयात खूप फरक आहे. तू माझ्याबद्दल असं कसं विचार करू शकतोस? मी लगेच म्हणालो, खरंच आंटी, तुमच्या शानदार व्यक्तिमत्वाने मी प्रभावित झालो आहे. तुमच्या बोलण्याच्या शैलीने मला जखमी केलं आहे. आणि तुमचं. इतकं बोललो असतानाच आंटीचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्या खुर्चीवरून उठल्या. माझा हात पकडून त्या रागाने म्हणाल्या, खबरदार, यापुढे तू एकही शब्द बोललास तर. आणि आता ताबडतोब आमच्या घरातून निघून जा. मला वाटलं होतं की माझ्या प्रेम बोलण्याने आंटी पिघळतील, पण इथे तर उलटच झालं. त्या रागाने मला घरी जायला सांगू लागल्या, पण मी हार मानले नाही आणि वेळ न दळवता मी माझं बूट काढला आणि भावनिक अंदाजा डोक्यावर मारत म्हणालो, म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो. मला माहिती होतं की तुम्ही हे कधीच सहन करणार नाही. मग मी बूट त्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, तुम्ही मला तुमच्या हाताने शिक्षा द्या. त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता, पण त्यांनी माझ्या हातातून बूट घेतला नाही. त्या म्हणाल्या, कृपया तू इथून निघून जा. मी त्यांच्याकडे भावनिक नजरेने पाहिलं आणि म्हणालो, तुम्ही बरोबर बोलताय आंटी. माझ्यासारख्या माणसांनी इथून जायलाच हवं. मग मी लवकर बूट घातले आणि त्यांच्या घरातून निघून गेलो. त्यानंतर बरेच दिवस मी आंटीच्या घरी गेलो नाही आणि आमची भेटही झाली नाही.
एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा आंटी आईबरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. मी आंटीना पाहून दूरवरून सलाम केला आणि खोलीकडे निघालो. तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, कुठे चाललास? इकडे ये. मी मासूम चेहरा करत त्यांच्याकडे गेलो. त्या म्हणाल्या, काय झालं? आमच्यावर काही राग आहे का? बऱ्याच दिवसापासून तू आमच्या घरी आला नाहीस. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात लाडू फुटले, पण मी त्यांना जाणवू दिलं नाही आणि हळूच म्हणालो, नाही, असं काही नाही. फक्त कामामुळे येणं झालं नाही. उद्या वेळ मिळाला तर नक्की येईल. माझं बोलणं ऐकून त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, उद्या कशाला, आजच माझ्याबरोबर चल. दीपालीही तुला खूप आठवतेस. मला त्यांच्याकडून निराशा मिळाली होती, पण त्याच्या वागण्यावरून असं वाटत होतं की माझा तीर बरोबर लागला आहे. मग पुन्हा माझं त्यांच्या घरी येणं जाणं सुरू झालं. पण मी याची काळजी घेतली की दीपालीला याची भनक लागू नये. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे आंटीच्या घरी गेलो. तेव्हा दीपालीने दरवाजा उघडला. मी आंटीविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली की आई अंघोळ करत आहे. इतक्या दिवसात मला पहिल्यांदा दीपालीसोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, दीपालीजी, मी तुझ्याकडे एक विनंती केली होती. ती म्हणाली, कोणती विनंती? मला काही आठवत नाही. आणि ती हसली. तिचं हसणं पाहून मी तिला माझ्याकडे ओढलं. ती एकदम घाबरली आणि मागे सरली. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तू मला एक दिवस मारशील. मी म्हणालो, दीपालीजी, मी फक्त तुला आठवण करून देत होतो. इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी तिला म्हणालो, आठवलं का? पुन्हा आठवण करून देऊ? तिने आंटीच्या खोलीकडे पाहिलं आणि म्हणाली, हो हो, आठवलं. आणि हे बोलून ती तिथून पळाली. मी शांतपणे ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसलो. काही वेळाने आंटी खोलीत आल्या. मला पाहून त्या म्हणाल्या, तू मला असं का पाहतोस? मी म्हणालो, आंटी, जर तुम्हाला वाईट वाटलं नाही तर एक गोष्ट सांगू. त्या म्हणाल्या, बोल. मी म्हणालो, या ड्रेसमध्ये तुम्ही अप्सरासारख्या दिसताय. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि त्या म्हणाल्या, बाथे बनवायला तुझ्यासारखा कोणी नाही. मग त्या माझ्यासमोर बसल्या आणि म्हणाल्या, कधी आलास? मी म्हणालो, आता आलो. त्यांनी खोलीबाहेर पाहिलं आणि म्हणाल्या, दीपाली कधीही येऊ शकते, त्यामुळे कृपया तुझ्या नजरांवर नियंत्रण ठेव. हे आपल्या दोघांचं हिताच आहे. मला दीपालीला आपल्यावर शंका येऊ द्यायची नाही. मी रोमॅन्टिक आवाजात म्हणालो, मी तुम्हाला पाहत नाही, पण माझ्या नजरा आपोआप तुमच्याकडे जात आहे. इतक्यात दीपाली खोलीत आली. आंटी तिच्याकडे पाहून म्हणाल्या, दीपाली बा, दुपारी तुझ्या शेजारच्या काकूंचा फोन आला होता. तू जेव्हा झोपली होतीस, त्यांना तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तू त्यांना फोन कर. दीपालीने मला आणि मग आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे आई. आणि ती दुसऱ्या खोलीत गेली. मी दीपालीकडे पाहिलं आणि म्हणालो, जेव्हा तुझ्याशी नजर मिळते तेव्हा मी स्वतःला विसरतो. फक्त माझं हृदय धडधडतो. दीपाली चहा बनवत होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, काय शायरी करतोस? बरं आहे ना? मी म्हणालो, मिस दीपाली, मी शायरी करत नाही. तुला पाहून शायरी आपोआप बनते. माझं बोलणं ऐकून ती लाजली आणि हसत म्हणाली, मला जास्त बनवू नकोस. मला तुझ्या बोलण्यामागचा हेतू माहिती आहे. मग तिने चहाचा कप माझ्याकडे दिला आणि म्हणाली, घे, चहा घे. आम्ही चहा पिऊ लागलो. अजून चहा संपला नव्हता इतक्यात पाऊस सुरू झाला. पावसाचं पाणी पाहून दीपाली खुश झाली आणि माझ्याकडे पाहू लागली.
चल पावसात भिजायला. माझं उत्तर न ऐकता तिने आपली शाल खुर्चीवर ठेवली आणि लहानशा लॉनमध्ये गेली. तिथे ती दोन्ही हात पसरून पावसाचा आनंद घेऊ लागली. मग तिने मला इशारा करून जवळ बोलावलं. मी उठलो. माझ्या खिशातलं सगळं सामान, मोबाईल, पॉकेट वगैरे टेबलावर ठेवलं आणि शर्ट काढून तिच्याजवळ गेलो. ती मला म्हणाली, असंच यायचं ना, शर्ट का काढलास? मी हसत म्हणालो, नाही, मला शर्टशिवाय भिजायला आवडतं. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि खोडकरपणे माझ्या पॅन्टकडे इशारा करत म्हणाली, मग ही पॅन्ट का घातलीस? ती असं बोलताच मी माझ्या पॅन्टकडे हात नेला. तेव्हा तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, अरे अरे, काय करतोस? मी तर मस्करी करत होते आणि तू खरंच गंभीर झालास. मी हात मागे घेतला. त्यावेळी हलकासा पाऊस पडत होता आणि थंड हवा वाहत होती. ती त्या हवामानाचा आनंद घेत होती, पण माझं सर्व लक्ष तिच्यावरच होतं. तिने पिवळ्या रंगाची कॉटनची कमीज घातली होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, मी पाहते तुझं लक्ष पावसापेक्षा माझ्यावरच जास्त आहे. त्यामुळे मला घुरणं बंद कर आणि पावसाचा आनंद घे. मित्रांनो, तुम्ही कल्पना करू शकता की पावसाच्या पाण्यामुळे ती कशी दिसत असेल. खरंच सांगतो, त्या क्षणी स्वतःला नियंत्रित करणं मला खूप अवघड जात होतं. पण मला असंही वाटत होतं की ती माझी ही अवस्था ओळखून आहे. पण तिच्याकडून मला अजून कोणताही हिरवा कंदील मिळाला नव्हता. त्यामुळे मी स्वतःला नियंत्रित करत होतो. काही वेळ आम्ही असेच पावसात भिजत राहिलो. मग आम्ही जाऊन अंगणातल्या खुर्चीवर बसलो. थोड्या वेळात दीपाली म्हणाली, तू बस, मी कपडे बदलून येते, नाहीतर मला सर्दी होईल. आणि ती खोलीकडे गेली. काही वेळातच तिच्या किंचाळण्याचा आवाज आला. मी लगेच उठलो आणि तिच्या खोलीकडे धावलो. तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, पण हँडल फिरवताच तो उघडला. मी आत शिरलो आणि जे दृश्य पाहिलं त्यामुळे माझे डोळे विस्फाटले. दीपाली मजल्यावर पडली होती. कदाचित कपडे बदलताना तिचा पाय घसरला असावा, पण मी तिच्याजवळ जाऊ शकलो नाही, कारण त्यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिची नजर माझ्यावर पडताच ती सावरली. मी माझा चेहरा दुसरीकडे वळवला. ती म्हणाली, माझ्या पायाला मुका लागलाय, मला उभं राहता येत नाही. मी तिच्याकडे न पाहता, तू हळूहळू उठण्याचा प्रयत्न कर. पण ती म्हणाली, मला अजिबात उभं राहता येत नाही. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तेव्हा तिने नजर खाली घातली. मग मी नाईलाजाने तिच्याजवळ गेलो आणि तिला आधार देऊन उभी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टांगले, तेव्हा माझी अवस्था मी सांगू शकत नाही. पण कसा बसा मी तिला खाटेवर बसवला आणि खाली बसून तिचा पाय दाबू लागलो. काही वेळा तिला आराम वाटू लागला आणि तिचा पायाचा दुखरा कमी झाला. जेव्हा ती पूर्णपणे रिलॅक्स झाली, तेव्हा मी उठलो आणि म्हणालो, मी बाहेर बसतो, तू कपडे बदल. आणि मी दरवाजाकडे निघालो. पण मी दरवाजापाशी पोचलो तेव्हा तिने मला हाक मारली आणि म्हणाली, इतकं सगळं पाहिलंस तर आता कपडेही तूच बदल. हे ऐकताच मी तिथे थबकलो. मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझे होश उडाले, कारण ती माझ्यासमोर. मला अचानक एक शेर आठवला. मी तिच्याकडे जात म्हणालो, मी नेहमीच तुला सांगायचो की मला तुझ्यावर प्रेम आहे, पण जेव्हा तू मला जवळ बोलवायचं तेव्हा मी जग विसरायचो. माझा शेर ऐकून तिच्या तोंडातून जलतरंगासारखं हसू निघालं आणि त्या हसण्याबरोबर मी तिच्याकडे गेलो. आणि मग तेच झालं ज्याची मला खूप उत्कृष्टता होती. माझी मेहनत व्हायला आली. मग मी वेळ वाया न घालवता लगेच तिच्या ओठांवर ओठ टिकवले. 5-10 मिनिटांनंतर तिला पण माझी एकटेपणाची भूक समजून गेली आणि ती पण माझ्या गालावरून हळूच हात फिरवायला लागली. ती शहारली
तिचे श्वास वेगात वाढायला लागले. तिच्या गळाचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. मी लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला. तिने डोळे बंद केले. आता दीपाली सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागली. तिची पण पहिलीच वेळ होती, म्हणून ती अधिकच शहारत होती. मी तिच्या मानेवर चुंबन करायला लागलो. एका हाताने तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागलो. ती प्रभावित होऊन चोबू करायला लागली. हा खेळ 10 मिनिट चालला. दीपाली आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. मी तिला चुंबन करत तिचे आधार मोकळे केले. ते मोकळे होताच माझ्यासमोर स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते माझ्यासमोर स्पष्ट होते, जे आठवून मी कित्येक वेळा हतबल झालो होतो. मी हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागलो. मी सहसहत होती. तिचे आवाज येत होते. ती सुस्काटी टाकीत होती. मी अधिकच वेगळा स्पर्श करत होतो. माझ्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावित झाली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. माझे पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. मी तिच्या खालून हात घालून गादीवरती आडवी केली आणि परत तिचे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागलो. ती उसळत जोरजोरात श्वास घेत होती. ती खूप उत्साहित झाली होती, पण ती फुल रंगात होती. मी सांगितल्याप्रमाणे तिने पोझिशन घेतली. मी तिचे राहिलेले कपडे बाजूला केले. आता माझ्यासमोर तिचे उघडे पडले होते आणि तिची सुंदर नाजूक चाफेकळी मला अधिक आकर्षित करत होती. मी लगेच अस्तित्व मोकळे करत तिच्यावरती ठेवून कचकन स्वारी केली. तशी दीपाली किंचाळली. तिच्या डोळ्यातून पाणी आले. मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. तिने मला उचकवलं होतं. त्याच्या बदल्यात मी अधिकच प्रभाव टाकला. ती ओरडली. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताळत तिला शांततेतील गोष्टी केलं. ती शांत झाली. मग हळूहळू मी हालचाल करू लागलो. तशी ती आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखवून जाऊ लागली. मी आता तिचा तळ गाठू लागलो. तशी ती मादक सुस्काटे टाकायला लागली. माझी एकलईत हालचाल होत होती आणि ती स्वर्गीय सण साठवत होती. ती माझ्या अस्तित्वाला पुरेपूर आनंद घेत होती. दीपाली म्हणाली, काय रे तुझी ताकद? असा आनंद मला कोणीही देऊ शकत नाही. मी म्हणालो, तू मला अजून पाहायचं आहे का? असे म्हणून मी तिच्या जीवनात जास्तच प्रभाव टाकायला लागलो आणि ती वेडावून गेली. ती खूपच मादक आवाज करायला लागली. मीही खूप चवटाळून तिच्या जीवनाचा तळ गाठत राहिलो. मला पण ना त्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला एक अप्रतिम सुख मिळत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण मी सारखा हालचाल करत होतो आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होतो. ती नुसती मादक सुस्काटे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. माझे अस्तित्व ती तिच्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेत होती. ती मध्येच डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे, तू तर छोटा पॉकेट बडा धमाका निघालास. मग मी अधिकच हालचाल करत आनंद घेत राहिलो. शेवटी दीपाली त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचली. ती आवाज करत पकड घट्ट करून आचके देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत माझा बाण सुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं.
मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, खरंच आकाश, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर मुलगी असला तर मलाही आता कुठलीही फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करायला खूप आनंद झाला आहे. खरंच तुझ्यासारखी मुलगी असणं म्हणजेच खूप भाग्य लागतं. खरंच दीपाली, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली. मग आंटी बाहेर गेल्यावर मी आणि दीपाली रोज आनंद घेऊ लागलो. पण काही दिवसानंतर दीपालीला दिवस गेले आणि आंटीला हे माहीत झाले. पुढे काय झाले हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.